नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला मुलाखतीला जे 10 गुण जे आपले निर्णायक ठरणार आहेत विथ इंटरव्ह्यूसाठी, त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला पैकीच्या पैकी 10 मार्क मिळवता येतील. कंप्लीट तुम्हाला गायडन्स मिळणार आहे इंटरव्ह्यूच्या या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे पूर्ण भरती प्रक्रियेमध्ये तुमचा जो विथ इंटरव्ह्यूमध्ये जो पार्ट आहे, तुमचा जो इंटरव्ह्यू होणार आहे, त्यामधले जे 10 गुण आहेत ते खूप निर्णायक ठरणार आहेत. कारण अगोदरचे जे गुण आपण बघितले ते तुमच्या टेटच्या मार्क्सवरती डिपेंड आहेत. त्यानंतर तुमचे जे अकॅडमिक आहे, प्रोफेशनल आहे, क्वालिफिकेशन, या 3 गोष्टींवरती तुमचे बाकीचे मार्क्स डिपेंडंट आहेत. ते आता बदलता येत नाही. या तिन्ही गोष्टी आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. त्यामुळे आपण मार्क्स कुठे मिळू शकतो, तर हे 10 गुण आपण नक्कीच मिळू शकतो. आता पण जे इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जास्त स्कोर करू शकता, तुमचे जे कॉम्पिटिटर्स असतील 3 जण, त्यांच्यासोबत एकाच 3 कॅन्डिडेट असणार आहेत इंटरव्ह्यूला. त्यामुळे 3 जणांमध्ये कॉम्पिटिशन ही या 10 मार्कासाठीच असणार आहे. त्याच्यामुळे आपण ह्या गुण मिळवण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल त्याबद्दल आज डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. तर सगळ्यात पहिले ह्या 10 गुणांची आपल्याला विभागणी समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे, मुलाखत आणि पाठ प्रात्यक्षिक. म्हणजे तुमचा डेमो द्यायचा आहे आणि इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये पण तुमचं व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य, हजरजबाबीपणा आणि सामान्य ज्ञान याला 5 गुण दिलेले आहेत. आणि डेमोला पण तुमचे 5 गुण आहेत. त्यामध्ये तुमचं विषय ज्ञान, विषयाचे आकलन आणि त्याचे उपयोजन. त्यानंतर पाठाची पूर्वतयारी, सादरीकरण, शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रतिसाद, असे 2 आणि 1 असे टोटल हे 5 मार्क आपल्याला इथे डेमो आणि 5 मार्क इंटरव्ह्यू असे आपल्याला मिळवायचे आहेत. तर ते आता कशा पद्धतीने मिळवायचे त्याच बाबतीत हा व्हिडिओ. तुम्हाला आउट ऑफ मार्क्स कसे मिळवता येतील त्याबद्दल आपण आता डिस्कशन करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण मुलाखतीचं बघून घेऊ की मुलाखतीमध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय करावं लागेल, मुलाखतीची तयारी कशी करायची. तर मुलाखतीचे मुख्य आधारस्तंभ आपण समजून घेणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व. म्हणजे आपण फर्स्ट इम्प्रेशन जे म्हणतो मित्रांनो, ते खूप महत्वाचं असतं. प्रथम दर्शनी पडणारा प्रभाव हा महत्वाचा असतो. फॉर्मल्स घाला, आरामदायक तुमचे ड्रेसिंग असलं पाहिजे. एकदम तुम्हाला अनकम्फर्टेबल राहील, वेळ लागला इंटरव्ह्यूला तर तुम्हाला त्याचा त्रास होईल. तुम्हाला एक फॉर्मल पण असलं पाहिजे आणि कॅज्युअल पण नसलं पाहिजे. कॅज्युअल याच्यासाठी नसलं पाहिजे कारण तुम्ही शिक्षक या पेशाबद्दल तुमचे म्हणजे तुम्ही शिक्षक आहात आणि ते तुमच्या व्यक्तिमत्वाला सूट झालं पाहिजे. त्यामुळे मुलांनी पॅन्ट शर्ट, मुलींनी पंजाबी ड्रेस, साडी, या पद्धतीने फॉर्मल जे इंटरव्ह्यू ड्रेसिंग्स आहेत आपल्या इंडियामध्ये ते तुम्ही यूज केले पाहिजे. आज जाताना त्यांना नम्रपणे अभिवादन करा, सगळ्यांना नमस्कार करा, जे कोणी बसले असतील गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून विश करा वेळेनुसार. आणि चेहऱ्यावरती तुमचा पॉझिटिव्हनेस ठेवा. पेशाबद्दल तुमची आवड तुमच्या वागण्यातून दिसू द्या. फुल फ्रस्ट्रेटेड किंवा स्ट्रेसमध्ये इंटरव्ह्यूच्या रूममध्ये एंटर करू नका, कारण तुमचं फर्स्ट इम्प्रेशनच तुमचं लास्ट इम्प्रेशन असतं असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा महत्वाचा आधारस्तंभ असतो संवादातील स्पष्टता. स्पष्ट आणि मध्यम गतीने बोला. एकदम काय होतं, बरेच वेळा आपण स्ट्रेसमध्ये असलो की खूप फास्ट बोलतो आणि त्यामुळे ते आन्सर पुढच्याला कळत नाही. आपण डिटेल्स दिलेले असतात पण ते त्याच्या लक्षात येत नाही. त्यामुळे स्पष्ट बोलायचं आणि मध्यम गतीने बोला, बॅलन्स्ड अप्रोचने. काही लोक मुद्दामून क्लिष्ट शब्दांचा अनावश्यक वापर करतात. म्हणजे मुद्दामून डिफिकल्ट कन्सेप्ट, डिफिकल्ट शब्द वापरू जेणेकरून आपलं नॉलेज दिसेल. तसं करू नका. जे तुमचं रेग्युलर लँग्वेज आहे बोलायची तीच तुम्ही यूज करा. उत्तर देण्यापूर्वी म्हणजे काय करा की प्रश्न पूर्णपणे लक्ष देऊन ऐका. बरेच वेळा आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर माहीत असतं, त्यामुळे प्रश्न अर्धा सुरू झाला कीच आपण लगेच उत्तर द्यायला सुरू करतो. पण हा तुमचा इंटरव्ह्यू आहे जो तुमचं करिअर डिसाईड करणार आहे. त्यामुळे मित्रांनो त्यावरती तुम्ही व्यवस्थित भर द्या, त्या सिरियसली घ्या या गोष्टीला. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल तर काही अडचण नाही. सगळेच प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे असं नाही, त्यांनाही येत नसतात इंटरव्ह्यू घेणाऱ्याला. पण त्याला कसं आन्सर करायचं, मग आत्मविश्वासाने आणि नम्रपणे ते कबूल करा. द आर्ट ऑफ सेईंग नो हे पुस्तक वाचू शकता तुम्ही, किंवा पुस्तक वाचायला आता वेळ नाही पण नो कसं म्हणायचं मला येत नाही याचे पण प्रकार असतात. त्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवेल वेगळा, की नाही येत नसेल एखादा प्रश्न तर त्यामध्ये कसं आपण त्याला डील करायचं. नम्रपणे तुम्ही नाही म्हटलं तरी चालेल, सर मला याबद्दल माहिती नाही, मी वाचला आहे पण मला आता आठवत नाही, असे तुम्ही म्हणू शकता. तर हे झालं संवादातील स्पष्टता, हा झाला दुसरा आधारस्तंभ. नंतर आला अवेअरनेस. आता परिस्थितीवर आधारित प्रश्नांसाठी तयार राहा. म्हणजे काय होतं की तुम्ही अवेअर्ड आहात की नाही, इंटरव्ह्यू मध्ये प्रेझेंट आहात की नाही, का फक्त काही पाठ करून आलात
याची पण तुमची तपासणी केली जाते. मग तुमच्या वर्गातील खोडकर विद्यार्थी असेल एखादा, तर त्याला कसे हाताळाल, मधातच तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये हा डेमो बद्दलचा प्रश्न येऊ शकतो. तर याबद्दल तुमची तयारी असली पाहिजे. तुम्हाला जर काही डिटेल्स क्वेश्चन्सची लिस्ट हवी असेल की सर अशा पद्धतीने क्वेश्चन्स येऊ शकतात, त्याच्यावरती व्हिडिओ बनवा, तर मला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. आपण एक डेमो इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स वरती एक सेशन घेऊयात आणि तुमची उत्तरं जी आहेत ती रचनात्मक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून द्या. एक बॅलन्स्ड अप्रोच ठेवा, व्यवस्थित पॉझिटिव्हिटी ठेवा तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये. हे 3 आधारस्तंभ लक्षात ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटीला मेन बिल्ड करत असतात. आता त्यानंतर येतं प्रभावी संवाद कौशल्य. तुम्ही बोलण्याच्या आधी तुमची देहबोली खूप काही सांगून जाते. म्हणजे आपली जी बॉडी लँग्वेज आहे ती खूप काही गोष्टी सांगत असते. आणि 5 गुणांच्या मुलाखतीत याचे प्रभुत्व आवश्यक आहे. आपल्याला 5 मार्क ह्या गोष्टीसाठी मिळणार आहे. व सगळ्यात महत्वाचं काय आलं त्याच्यामध्ये, आय कॉन्टॅक्ट. केवळ प्रश्न विचारण्याकडेच न बघता पॅनलमधील सर्व सदस्यांशी नैसर्गिकरित्या डोळ्यांनी संपर्क करा. कॉन्फिडेंटली बघा त्यांच्याकडे, सगळ्यांकडे बघून पॉझिटिव्हली आन्सर द्या. त्यांना वाटलं पाहिजे की तुम्ही कॉन्फिडंट आहात आणि तुम्ही टेट क्लिअर केलेली आहे, बीएड केलेला आहे, त्यामुळे तुमचा ऑलरेडी अभ्यास आहे, तुम्ही वर्ग घेतलेले आहात. त्यामुळे कॉन्फिडेंटली सगळ्यांकडे बघून त्याचे आन्सर द्यायचे. इथे तुम्ही जर डिप्रेशनमध्ये असला, स्ट्रेसमध्ये असला, तर तुमचे मार्क्स निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतात. कॉन्फिडन्स दिसला नाही तर वर्गात कसं शिकवणार, या सगळ्या गोष्टींचा त्यांना प्रश्न पडू शकतो. चेहऱ्यावरील हावभाव एक सौम्य आणि प्रसन्न हास्य ठेवा. नेहमी कॉन्फिडंट असले तुम्ही तर ऑटोमॅटिकली एक स्माइली फेस असलं पाहिजे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर एकदम अचानक निगेटिव्ह होऊन नाराज होऊन जाऊ नका. तर तुम्ही निगेटिव्ह सिच्युएशनलाही कसं टॅकल करू शकता पॉझिटिव्हली हे त्याच्यातनं दाखवून द्या. तुमच्यातील आत्मविश्वास आणि मैत्रीपूर्ण स्वभाव हे सगळ्या गोष्टी दर्शवत असतो, जे मुलांपुढे खूप महत्वाचं आहे वर्गात शिकवत असताना. आवाजातील चढउतार महत्वाचे मुद्दे मांडताना आवाजाची पातळी योग्य प्रकारे बदला. एक सुरी आवाज म्हणजे काय, एआय सारखा आवाज. आपण एआय व्हिडिओज बघतो ना, रोबोट सारखं बोलू नका. व्यवस्थित भावना हे सगळ्या गोष्टी बॅलन्स करून तो आवाज काढा. व्यवस्थित प्रॅक्टिस करा या सगळ्या गोष्टींची. आपण हा व्हिडिओ का बरं आतापासून बघतोय, आपल्याला इंटरव्ह्यूसाठी वेळ आहे, तर ही सगळी तयारी करायला तुम्हाला नक्कीच वेळ मिळू शकतो. सक्रिय श्रवण म्हणजे काय, प्रश्न ऐकताना हलकीशी मान हलवून तुम्ही लक्ष देत आहात हे दर्शवा. सदस्यांचे बोलणे कधीही मध्येच तोडू नका. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. थोडंसं तुम्ही त्यांना एक्सप्रेस करत राहू शकता मान हलवून की हा मला समजते तुम्ही काय विचारताय. परत त्यांना मध्येच बोलणं ऐकून, म्हणजे पूर्ण प्रश्न ऐकून घ्या. त्यांना काही सजेशन्स देत असतील तर त्यांचे व्यवस्थित ऐकून घ्या. एखाद्या वेळेस त्यांचे सजेशन्स तुम्हाला पटत नसतील तर तिथे लगेच कॉन्ट्रॅडिक्ट करू नका. तिथे त्यांच्यासोबत डिबेट करून काय अर्थ नाही. तो आपला इंटरव्ह्यू आहे, त्यांचा इंटरव्ह्यू नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ते पटतंय हे सगळ्या गोष्टी तुम्ही मान हलवून सांगू शकता. त्यानंतर आता आपण डेमो लेसन्स वरती कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. इंटरव्ह्यूचा पार्ट आपण कव्हर केलेला आहे. इंटरव्ह्यू बद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. आपण त्याच्यावरती पण सेशन्स ठेवू शकतो. आता डेमोचे पण महत्वाचे 3 टप्पे लक्षात ठेवा. पूर्वतयारी, प्रिपरेशन, त्यानंतर प्रेझेंटेशन, सादरीकरण आणि उजळणी. आपल्या पंचपदी व हर्बर्टच्या आधारित अचूक पाठ टाचन तयार करा. म्हणजे ते तुम्हाला आता जमतं चांगलं. ते तुम्ही कोणत्या मेथड यूज करताय टाचन बनवायसाठी तुमची इंडिपेंडन्स आहे. तुमचं जे सगळे रेग्युलर यूज करतात तेच यूज केलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीने टाचन काढणे. पाठाची सुरुवात करण्यापूर्वी स्पष्ट आणि साध्या करण्यायोग्य उद्दिष्ट निश्चित करा. म्हणजे हे सगळं तुमचं बीएडला ऑलरेडी झालेलं आहे मित्रांनो. हे जी प्रिपरेशन आहे शिकवायच्या आधीचे सगळं तुमचं तयार असलं पाहिजे. आणि काय करायचंय की जे विद्यार्थी 1ली ते 5वी साठी आहेत त्यांनी 5 क्लासेससाठी करून ठेवा. वेळेवर तुमच्या क्लासमध्ये कुठल्या 5 लेसन्स तयार करून ठेवा. कोणत्या क्लासवरती पाठवतील तुम्हाला माहित नाही. 6 ते 8 साठी तुमचे 3 क्लासेस, 6वी 7वी 8वी. 9वी 10वी वाल्यांनी 2 क्लासेसचे आणि 11वी 12वी वाल्यांनी पण 2 वर्गांसाठी तयार करून ठेवा. म्हणजे 2 लेसन्स, 3 लेसन्स आणि 2 लेसन्स अशा पद्धतीने तुम्ही तयार करून ठेवाय. म्हणजे वेळेवर तुम्हाला कुठल्याही वर्गावरती पाठवलं तर तुम्हाला अडचण येणार नाही. पूर्ण ऊर्जेने पाठाचे सादरीकरण करणे खूप गरजेचे आहे मित्रांनो. तुम्ही दिवसभर किती थकलेले असाल, तुमच्या मागे किती पण स्ट्रेस असेल जॉबचा, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे ह्या सादरीकरणाच्या वेळेस विसरून जायचे आहेत. कारण आपले 5 मार्क जे आहेत हे तुमचे जॉब डिसाइडिंग फॅक्टर आहे मित्रांनो, इंटरव्ह्यू मधले आणि टीचिंग मधले. त्यामुळे इथे तुम्हाला फ्रेश राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करणे आणि फलकलेखनात सुस्पष्टता ठेवणे हे पण खूप गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी तुमचे मार्क्स डिसाईड करण्या, प्रत्येक गोष्टीला तुम्हाला मार्क्स आहेत. याची तुम्ही खरी प्रॅक्टिस करू शकता बरेच वेळा. काय करायचं आता आजच्या काळामध्ये आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, टेक्नॉलॉजी आहे. स्वतःचं तुम्ही
ट्रायपॉडवरती किंवा कुठेतरी मोबाईल ठेवून स्वतःचे तास रेकॉर्ड करा. कोणी सांगायला नसेल तर स्वतःचे अनालिसिस करा. तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करा. त्यामध्ये बघा की काय तुमचं चुकतं आहे, कुठे तुम्ही डेव्हलप करू शकता. ब्लॅकबोर्ड रायटिंगमध्ये काय डेव्हलपमेंट केले जाऊ शकतात किंवा टीचिंग लर्निंग शैक्षणिक साहित्याचा कसा योग्य वापर केला जाऊ शकतो. आता उजळणीमध्ये काय तर संवादात्मक प्रश्नांद्वारे विद्यार्थ्यांना किती समजले याचे मूल्यमापन करणे खूप गरजेचे आहे. कारण क्लास झाल्यावरती फक्त शिकून देऊन आता भिंतींना समजलं असं चालत नाही, तर विद्यार्थ्यांना किती समजले याचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. वेळेच्या मर्यादेत खूप संकल्पनांचा यशस्वीपणे सारांश सांगणे पण गरजेचं आहे. तुम्हाला पाठाचा जो अंत करायचा आहे, लेसन संपवायचा आहे, तो एक समराइज्ड फॉर्म मध्ये तुम्ही संपवू शकता. आता याला पण मार्क आहेत, ज्याला म्हणतो आपण विषयाचे सखोल ज्ञान सिद्ध करणे. मूळ संकल्पनेवर प्रभुत्व. परीक्षक तुमच्या वैचारिक स्पष्टतेचे मूल्यमापन करतात. म्हणजे तुम्हाला किती कळालं आहे टॉपिक त्याचं पण तुमचं मूल्यमापन होत असतं. केवळ वरवरच्या व्याख्या सांगणे टाळा किंवा फक्त पुस्तक वाचून दाखवू नका. विषयाच्या मागचे का आणि कसे समजून सांगा विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारे संभाव्य गैरसमज ओळखून ते सादरीकरणातूनच दूर करा. हे सगळं प्री प्लॅनिंगची मेथड असते मित्रांनो. तुम्हाला ऑलरेडी प्री प्लॅन करून ठेवा लागणार आहे. येथे विषयाची अचूकता अनिवार्य आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा बेनिफिट काय मित्रांनो, तुम्हाला जरी विथ इंटरव्ह्यू असला तरी तुम्हाला कोणताही लेसन शिकवायला लावत नाही वेळेवरती, की एक काम करा की 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी ते आपल्याला चॉईस देत आहेत की कोणता लेसन्स तुम्ही शिकवायचे. त्याच्यामुळे हे सगळं तयारी तुम्ही आधीच करून ठेवा की तुम्ही कुठल्या क्लाससाठी इलिजिबल आहात, त्या क्लासचा तुम्हाला एक चॅप्टर तयार करून ठेवायचा आहे. उपयोजन आणि विचारमंथन. ज्ञान व्यवहारात नसेल तर ते निरुपयोगी आहे मित्रांनो. तुमचा विषय दैनंदिन जीवनातील उदाहरणांशी किंवा चालू घडामोडींशी जोडा, म्हणजे विद्यार्थ्यांना ते लक्षात येईल. आणि जे इंटरव्ह्यूवर तुमच्या क्लासमध्ये मागे बसलेले असतात, जे तुमचं डेमोलेशन बघत असतात, त्यांना पण ते चालू घडामोडींची जोड दिली तर ते आवडेल. कारण एक्झाम्पल्स देऊन शिकवलेलं लवकर लक्षात राहतं मित्रांनो. केवळ पाठांतरावर आधारित प्रश्न न विचारता विचार करायला लावणारे प्रश्न विचारा, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा विचार करण्याची क्षमता दिसते आणि त्यांचं पार्टिसिपेशन पण वाढतं विद्यार्थ्यांचं. तर तशा पद्धतीने तुमचे प्रश्न तुम्ही डिझाईन करा. आता सादरीकरण कसं करायचं आणि शैक्षणिक साधनांचं काय. तर प्रस्तावना म्हणजे तुमचं जे इंडक्शन आहे सुरुवातीचं, ते सर्वांचे लक्ष वेधून घेणारं असलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थी इम्प्रेस झाले पाहिजे, म्हणजे ते पूर्ण वेळ क्लासमध्ये तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊन व्यवस्थित तुमचं क्लास ऐकतील. विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाला नवीन विषयांशी जोडण्यासाठी एखादी संबंधित गोष्ट, चित्र किंवा सोपे कोडे वापरून पाठाची सुरुवात करा. त्यांना विचारा, हा क्लास तुमचा ऑलरेडी झालेला आहे का. शक्य तर पहिले ते 3री लेसन्स यूज करा, म्हणजे ऑलरेडी झालेले असतात शिकून, विद्यार्थी ते समजायला सोपे होतात. शैक्षणिक साधनांचा प्रभावी वापर करा. चार्ट्स, मॉडेल्स, फ्लॅश कार्ड्स आणा सोबत. हे चार्ट्स मॉडेल्स कॅरी करणं अवघड असेल तर तुम्ही फ्लॅश कार्ड्स पण आजच्या काळात यूज करू शकता, जे तुम्ही इझिली कुठल्याही इंटरव्ह्यूला कॅरी करू शकता. ते तुमच्यावरती आहे की तुम्ही कोणत्या शैक्षणिक साधनांचा वापर करत आहात. पण फक्त केवळ पुस्तकांवर अवलंबून राहू नका. तुमचे साहित्य वर्गाच्या शेवटच्या भागापर्यंत दिसेल असे असावे. शिकवताना त्याचे सहजपणे वापर करता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी याला पण मार्क्स आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही टीचिंग लर्निंग मेथडमध्ये शैक्षणिक साधन वापरत नसाल असा विचार करू नका, कारण याला पण मार्क्स आहे. तर सगळ्यांनी काही ना काही चार्ट्स, मॉडेल्स किंवा फ्लॅश कार्ड्स अशा पद्धतीने तुमचे कोणतेही शैक्षणिक साधन असेल तर ते यूज करायचे आहे. फलक लेखन खूप महत्वाचा रोल प्ले करतो आपल्या इंटरव्ह्यूमध्ये. फळ्याची योग्य विभागणी करा. दिनांक लिहा, व्यवस्थित विषय लिहा, घटक स्पष्ट लिहा जो शिकवणार आहात. तुमचं जे हस्ताक्षर आहे ते वाचनीय असलं पाहिजे. सुबक आकृत्या काढा आणि लिहिताना फळ्याला 45 अंशाच्या कोनात उभे राहा, जेणेकरून विद्यार्थ्यांना दृष्टी ब्लॉक होणार नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला मित्रांनो बीएड किंवा डीएड मध्ये तुम्हाला शिकवलेल्या आहेत. पण तरी पण आपण एक रिव्हिजन म्हणून हे व्यवस्थित आता तयारी करायची, कारण याला मार्क्स आहेत आणि याच्या भरोशावरतीच आपल्याला इंटरव्ह्यूला जॉब मिळणार आहे. फक्त टॅलेंट, फक्त पैसे देऊन किंवा बाकीच्या गोष्टी किंवा कॉन्टॅक्ट असून चालत नाही, तर टॅलेंटला पण तेवढीच व्हॅल्यू आहे मित्रांनो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे टॅलेंटच्या बेसिसवर पण बऱ्याच ठिकाणी सिलेक्शन होतं. त्यामुळे पॉझिटिव्ह राहून तुम्हाला इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. टॅलेंटला पर्याय नाही. स्टिम्युलस व्हेरिएशन. शिकवताना वर्गात हेतू पुरस्पर हालचाल करा. महत्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यासाठी तुमच्या आवाजात, हावभावात योग्य ते बदल करा, जेणेकरून वर्ग कंटाळवाणा होणार नाही. ऑब्व्हियसली तुम्ही जर रोबोट सारखे बोलसाल, नुसतं बोलत राहसाल, वाचत राहसाल, क्लास पार्टिसिपेशन राहणार नाही, ऍक्टिव्हनेस राहणार नाही, आवाजात खालीवर राहणार नाही, तर क्लास स्लीपी होऊन जाईल आणि कंटाळवाणा होईल.
तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला काळजी घ्यायची. हे आपण सगळे बीएड मध्ये शिकलो आहोत, पण आता आपल्याला तयारी करायची. तर परत हे मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत. विद्यार्थ्यांचा सहभाग आणि उजळणी महत्वाची आहे. हा शेवटचा एक गुण अनेकदा निर्णायक ठरतो. काय होतं, बरेच वेळा क्लास खूप चांगला होऊन जातो आपला, पण शेवटी आपला जो उजळणी असते ती राहून जाते. हे सिद्ध करते की तुम्ही केवळ भिंतीला भाषण देते तर विद्यार्थ्यांना शिकवत आहात. प्रश्न विचारायचे, प्रश्नांची विचारणा करायची. वर्गात सर्वत्र समान प्रश्न विचारा. या उत्तरावर तुमचे काय मत आहे, असे प्रकारची तंत्र वापरा, म्हणजे स्टुडंटचं पार्टिसिपेशन वाढेल. सकारात्मक प्रतिसाद म्हणजे अचूक उत्तरांचे कौतुक करा. कोणी जर छान उत्तर दिलं असेल तुमच्या प्रश्नात, त्याला छान म्हणा, त्याला व्हेरी गुड म्हणा. चुकीच्या उत्तरांना नकारताना विद्यार्थ्याला हिरमोड होणार नाही याची काळजी घ्या. एखाद्याने चुकीचं उत्तर दिलं तर यू आर रॉंग, दिस इज रॉंग असं म्हणू नका. ठीक आहे, हे असं पण केलं जाऊ शकत होतं, असं तुम्ही त्याला पॉझिटिव्हली आन्सर करू शकता, म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स तसा टिकून राहील. 2 मिनिटाचा सारांश. पाठ अचानक संपू नका. शिकवलेल्या मुख्य उद्दिष्टांचा थोडक्यात सारांश सांगण्यासाठी शेवटची 2 ते 3 मिनिटे राखून ठेवा. आता हे सगळे राखून ठेवायच्या पद्धती केव्हा होतील, जेव्हा तुम्ही सगळं प्लॅनिंगने एक्झिक्यूट करसाल. आता तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न कुठले विचारले जाऊ शकतात, तर ते तुम्ही डिझाईन करून ठेवू शकता की मला माझ्या अकॅडमिक, प्रोफेशनल सगळ्या क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स वरती आणि गावाचं ठिकाण, बेसिक इन्फॉर्मेशन वरती हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा, तिकडे तुम्हाला हेल्प केलं जाईल. काही व्हिडिओज बनवायचे असतील ते मेन्शन करा. आपण डेमो क्वेश्चन्सचे व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत. त्यानंतर मूल्यमापन. शिक्षण यशस्वी झाले सिद्ध करण्यासाठी एक छोटे मूल्यमापन घ्या. जिथे रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा, सोपे क्वेश्चन्स टाका, म्हणजे जेणेकरून सगळे विद्यार्थी सोडवतील आणि त्यांना कळेल की तुम्ही जे शिकवलेलं आहे ते सगळ्यांना समजलेलं आहे. तर अशा पद्धतीने प्लॅनिंग करून आपल्याला हे विथ इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं आहे मित्रांनो. इतरांपेक्षा वेगळे ठरणारे घटक काय आहेत? आता एकाच 3 आहे, तर आपण 3 जणांपेक्षा वेगळं कुठे दिसणार आहोत? तर निर्दोष फलक लेखन आणि टीचिंग लर्निंग मेथडमध्ये याचा सर्वाधिक प्रभाव तुमच्या डेमोमध्ये होणार आहे. आत्मविश्वासाने भरलेली देहबोली. बिलकुल घाबरून जायचं नाही. इंटरव्ह्यू आहे, तुम्ही मार्क्स मिळवलेत, तुम्हाला फेस करायचंय आणि तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला एक्स्ट्रा मार्क देणार आहेत. घाबरलेले दिसलात, स्ट्रेसमध्ये दिसलात तर ते तुम्हाला निगेटिव्ह मार्क्स नक्कीच देईल, पॉझिटिव्ह मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत. सखोल विषयाचे ज्ञान महत्वाचे आहे, पण आता हे ज्ञान कुठून तपासणार आहे तुमचं? तर तुमचं जे BA ला अभ्यास होतं त्याच्या काही नोट्स असतील ते रिवाइज करा. जे तुम्ही लेसन्स घेणार आहात ते व्यवस्थित प्रिपेअर करा. इथे तुमचं विषयाचं ज्ञान समजेल, ते अत्यावश्यक आहे. संवादात्मक प्रश्न उत्तरे विचारा, म्हणजे क्लासमध्ये जे प्रश्न उत्तरे विचारणार आहात ते संवादात्मक असले पाहिजे, किंवा इंटरव्ह्यूमध्ये जे आन्सर देणार आहात त्याचं पण व्यवस्थित तुम्ही मूल्यांकन करा. याची सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आता हे 7 दिवसाचं तुमचं प्लॅनिंग बनवलेलं आहे. 7 दिवसात तुम्ही नेक्स्ट काय करायचं आहे? तर 3 विविध काठिण्य पातळ्याचे विषय निवडा. पंचपदी आणि विचार करायला लावणारे प्रश्न समाविष्ट करून सविस्तर पाठ लेसन तयार करा. आता हे सगळ्यात पहिली स्टेप आहे तुमची, हे तुम्हाला तयार करायचं. नेक्स्ट स्टेप काय असेल की निवडलेल्या विषयांच्या नुसार दर्जेदार आणि आकर्षक शैक्षणिक साहित्य तयार करायचं आहे आणि फलक लेखनाचा सराव करायचा आहे. ही झाली तुमची स्टेप 2. ही झाली स्टेप 1. हे झाल्यावरती काय करायचंय, तर ही स्टेप 3 आहे. तुमच्या 10 ते 15 मिनिटांच्या डेमोचे स्वतः व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. देहबोली, आवाज आणि वेळेचे व्यवस्थापन तपासण्यासाठी तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहा. आता वेळ आहे तर तो युटिलाइज करायचा आहे. जास्त कंटेंट बघून किंवा टाइमपास करू नका, सरळ सरळ हा टाइम युटिलाइज करा. त्यानंतर 4th स्टेप जी आहे तुमची, ती मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत मुलाखतीचा सराव करा. त्यांच्यासोबत समोर मुलाखती द्या, समोर 4 ते 5 जणांना बसवा, त्यांना तो धडा शिकून दाखवा, त्यांचे रिव्ह्यूज घ्या. परिस्थितीवर आधारित प्रश्नांची उत्तर देण्याची आणि स्वतःची ओळख करून देण्याची रंगीत तालीम करा. आता इंट्रोड्यूस युअर सेल्फ हा प्रश्न UPSC, MPSC, टीचर, कुठलीही मुलाखत असेल जगात तर इंट्रोड्यूस युअर सेल्फ हा प्रश्न विचारला जातो. एक पॅरेग्राफ तयार करून ठेवा ना व्यवस्थित तुमच्या इंट्रोडक्शनचं. तुमचं अकॅडमिक क्वालिफिकेशन, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतील, तुमच्या हॉबीज, एक व्यवस्थित पॅरेग्राफ तयार करून ठेवा, पाठ करून ठेवा, त्याला व्यवस्थित चढ उतार ठेवा भाषेमध्ये. तो तयार करून ठेवल्यामुळे तुमचं एक फर्स्ट इम्प्रेशन खूप चांगलं पडेल, इंट्रोडक्शन खूप चांगला जाईल आणि नंतरचे प्रश्नांची उत्तर त्याला बॅलन्स करतील. अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टीची तयारी करायची आहे मित्रांनो. तर आता आपण तयार आहात का सध्या, हे प्रश्न स्वतःला विचारा आणि त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे. आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी खूप खूप शुभेच्छा.
आणि स्वतःच्या तयारीवर विश्वास ठेवा मित्रांनो, तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. आणि माझ्याकडून सगळ्यांना ऑल द बेस्ट. कुठलेही प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका, कारण त्यांनी एनर्जी मिळते नेक्स्ट व्हिडिओ बनवायला. आणि चॅनलवरती नवीन असाल तर टीचिंग रिलेटेड कुठल्याही अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.